रामकृष्ण हरी माऊली. आज सकाळी आम्ही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि संत नामदेव पायरीचं दर्शन घेत आहोत आम्ही. ते बघा, ताई आणि दादा आम्ही सगळे मिळून दर्शनासाठी आलो आहे. चरण दर्शनची रांग आहे पहा, खूप मोठी रांग आहे चरण दर्शनची आणि आम्ही आता चालू आहे दर्शनासाठी. भाविकांची खूपच गर्दी आहे दर्शनासाठी. पाहू शकता इकडे ऊन लागू नये भाविकांना म्हणून इथं असा मंडप टाकण्यात आलेला आहे बघा. आणि हे आपलं संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप. हे संत चोखुमळा यांची समाधी आहे बघा. नामदेव पायरी दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे. हे पहा आपले संत नामदेव. आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे संत नामदेवांचं. आता मी आतमध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे. ताई थांब, तिकडे बघा पप्पाकडे. ताई आणि दादा आम्ही मिळून दर्शन घेण्यासाठी आलोय. बघा आपल्या संत नामदेवांना कृष्ण कमळ वाहिले की आज किती वाहिलेत बघा. कृष्ण कमळ दिसलं का? आहे तिथं. हे आपले संत नामदेव महाराज. बघ तिथं कृष्ण कमळ आहे का? कृष्ण कमळ किती वाहिले ती? चला पड पाया दादा, संत नामदेवांचं दर्शन घ्या. संत नामदेव महाराज सुखी ठेवा, माझ्या लेकरांना उदंड आयुष्य द्या देवा. चला चला ताई इकडे या. चला आता आपलं दर्शन झालंय संत नामदेवांचं. आता आपण बाहेर जाऊया. काय म्हणली ताई तू संत नामदेवांना? हा, आत्यासाठी काय म्हणला तू? काय म्हणला? म्हणला ताई तू काय म्हणली? हा, असं म्हणली आत्याच्या पोटातलं बरं होऊ द्या म्हणली. घेत आहे प्रसाद दिला आजोबांनी, खावा. चला हे पहा, ही मुखदर्शनाची रांग आहे आणि ही मंदिराच्या कडेला अशी फुले वगैरे श्री विठ्ठल रुक्मिणींसाठी असं विकायला ठेवलेलं आहे बघा. खूपच गर्दी आहे भाविकांची. दुपारची वेळ आहे दर्शनाची. आता आम्ही मुखदर्शन घेणार आहोत आणि मुखदर्शनाला आम्ही इकडे जाणार आहे. ही मुखदर्शनाची रांग आहे गेट क्रमांक 1 मधून. आणि इथं जे तुळस हार वगैरे विकाय भेटतात तिथं आम्ही नेहमी इथूनच नेतो. इथे आजोबा असतात, ते बहुतेक बाहेर गेलेत. आणि भाविकांसाठी सावली म्हणून असा मंडप इकडे पण टाकण्यात आलेला आहे बघा. आणि ही पहा, ही चरण दर्शनची रांग आहे. खूपच गर्दी आहे चरण दर्शनला. आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे गेट क्रमांक 1 मधून. ताई बघा आमची टोपी घालून आलेली आहे. दादा आहो आणि मी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. 2-4 दिवस झाले आम्ही दर्शनाला आलो नव्हतो आणि आज आम्ही मुखदर्शन घेणार आहोत.
तर ताईला आतुरता लागलेली आहे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. रामकृष्ण हरी.